प्रार्थना या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला सांगणार आहे की बघा, आपल्या घरामध्ये प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक पुरुषाला वाटत असतं माझ्या घरामध्ये सुख समृद्धी वाढावी, माझ्या पितरांचा आशीर्वाद माझ्यासोबत राहावा, कुलदेवीचा आशीर्वाद माझ्या घरावर राहावा, घरामध्ये कशाचीच कमतरता राहू नये, घरातली इडापिडा बाहेर जावी, प्रत्येक स्त्रीला वाटत असतं. माझ्यापासून तर तुमच्यापर्यंत. तर त्या प्रत्येक स्त्रीने रोज एक कार्य करायचं आहे. ते कार्य तुम्ही करून बघा, तुम्हाला अनुभव यायला सुरुवात होईल. बघा काय करायचं सांगते. रात्रीच्या टायमाला ज्या वेळेस आपण झोपतो त्यावेळेस काय करायचं, एक पाण्याचा कलश भरून ठेवायचा गॅसच्या वाट्यावर म्हणा, किंवा एखादी बकेट तुम्ही भरून ठेवू शकतात, तशी भरून ठेवायची. सकाळी आपला दरवाजा असतो म्हणजे मेन डोर असतो, तो उघडण्याच्या अगोदर आपला जो उंबरा असतो त्यावर ते पाणी शिंपडायचं आहे. असं का करावं, तुम्ही आंघोळ केलेली असेल नसेल तरी सुद्धा चालेल, केलेलीच असेल तर अतिशय उत्तम. तर ते पाणी तिथं शिंपडावं आणि मगच दरवाजा आपला उघडायचा आहे. म्हणजे त्याच्याने काय होईल, एक अगोदर तुम्हाला सांगते, त्याच्याने काय होईल तर नकारात्मक शक्ती तुमच्या घरात प्रवेश करत नाही. कारण की रात्रभरामध्ये आपल्या दाराच्या बाहेर भरपूर प्रमाणात नकारात्मक शक्ती साचलेली असते आणि आपण दार उघडतो त्यावेळेस आपल्या घरात शिरते. घरात शिरल्यानंतर आपल्या घरात वाद विवाद, कटकट येते, वादविवाद होतो, घरामध्ये अशांतता पसरते. त्यामुळे हा उपाय आपल्याला करायचा आहे. दुसरं म्हणजे आपले जे पित्र असतात, हे गरुड पुराणामध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सांगते की हा उपाय गरुड पुराणामध्ये सांगितलेला आहे. तर आपले जे पित्र असतात ते आपले बाहेर रात्रभर आपल्या दाराच्या बाहेर असतात आणि आपण जर ते पाणी त्या ठिकाणी शिंपडलं आपल्या उंबऱ्यावर किंवा आपला ओटा धुवून टाकला तर आपले पित्र ते पाणी पिऊन तृप्त होतात आणि आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो. आपल्या घरामध्ये जे आपले कार्य होत नाही, आपल्या घरात जी कटकट आहे, वादविवाद आहे, त्याचा नाश होतो आणि पितरांचा आशीर्वाद आपल्या सोबत राहतो, आपल्या परिवारासोबत राहतो आणि त्या घरामध्ये कशाचीच कमतरता राहत नाही. म्हणून प्रत्येक स्त्रीने सकाळी उठल्यानंतर हे एक कार्य करायला सुरुवात करा. हा नियमच करा. बघा, तुम्हाला अनुभव यायला लागेल आणि तुमच्या घरातली नकारात्मक शक्ती पूर्णपणे नष्ट होणार. माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल, लाईक करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.